हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी. संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी चैत्र पौर्णिमेनिमित्त खीर बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा. हे काजू आहेत, हे बदाम, ही खारीक आहे, हे खोबरं होतं त्याला भिजू घातलं, ते ओलं केलं, 5-6 तास भिजू घातलं. आणि हे 1 चम्मच राईस आहे, म्हणजे तांदूळ भिजू घातले, 2-4 तास भिजू घातले, ते भिजलेले आहेत. आता हे सगळं मी मिक्सर ग्राइंड करणार आहे. हे खोबरं, खिरीमध्ये आवर्जून तुम्ही खोबरं टाका, खूप छान टेस्ट लागते. ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही मनुका टाकू शकता, चारोळी टाकू शकता, खारीक. आता मी खारीक टाकणार आहे, हिला पण मिक्सर ग्राइंड करणार आहे. ही शुगर आहे, 1 वाटी, मोठ्या वाटीने 1 वाटी ही शुगर घेतली. आपल्याला जेवढी गोड खीर करायची आहे तेवढं साखरेचं प्रमाण तुम्ही ॲड करा. आणि याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं, ते मी नाही दाखवलं, बनवताना मी दाखवीन. हे गोरज भंडारचं मिल्क आहे, याला छान साय वगैरे येत असते. अर्धा लिटर दूध आहे. तर मी फक्त ही खीर 2 लोकांपुरतीच बनवणार आहे. एक चम्मच तूप टाकलं आहे खीर बनवण्यासाठी. हे मिक्सर ग्राइंड केलेलं आहे, राईस, खोबरं, खारीक, ते आता त्या तुपामध्ये टाकून घेते. याला आता शिजू द्यायचं. याच्यामध्ये मिल्क टाकून घेते. आपल्याला जेवढं दूध पाहिजे आहे तेवढं दूध तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर शुगर टाकते. जेवढी शुगर पाहिजे आहे तेवढी तुम्ही टाकून घ्या. हे अर्धा चम्मचपेक्षा कमी सॉल्ट आहे, ते टाकते. हे ड्रायफ्रूट आहे, काजू आणि बदाम हे काढून घेतलेले आहे. हे या खिरीमध्ये टाकून घ्यायचे. खिरीचे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी खिरीचे खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी सुजाताने गौतम बुद्धाला खीरदान केली होती. सुजाताचा नवस पूर्ण झाल्यामुळे तिने सिद्धार्थ गौतमांना वडाच्या झाडाखाली जे ध्यानस्थ स्थितीत बसले असताना त्यांना ही खीर दिली. त्यांचे जे शरीर आहे ते पूर्ण निस्तेज झालेले होते आणि हाडांचा सापळा फक्त शिल्लक राहिला होता. आत्मज्ञानासाठी गौतम बुद्ध ध्यानस्थ बसलेले होते. तेव्हा सुजाताने विचारले गौतमांना की आत्मज्ञानासाठी तुम्ही तुमच्या शरीराची ही अवस्था का केलेली आहे? हे बरोबर नाही. आत्मज्ञानासाठी तुमचं शरीरच शिल्लक राहणार नाही,
तर त्याचा फायदा काय होणार? त्यावेळेस सिद्धार्थांनी सुजाताची खीर स्वीकारली. शरीर हेच साधन आहे आत्मज्ञानाचा मार्ग मिळवण्यासाठी. ही खीर खाल्ल्याने गौतम बुद्धांना ऊर्जा प्राप्त झाली, त्यांना आत्मबल आले आणि म्हणून चैत्र पौर्णिमेला खीर दान करतात. असे आहे खीर दान करण्याचे महत्त्व. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण चैत्र पौर्णिमेला खीर दान करा, कारण या दिवशी सुजाताने भगवान बुद्धांना खीर दान केलेली होती. अशा या पवित्र दिवशी मी पण खीर बनवत आहे आणि खीर दान करत आहे. तर चला मैत्रिणींनो, आपली खीर तयार झालेली आहे. बघा किती अमेझिंग दिसत आहे. आपली खीर तयार झाली आहे. खीर कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. ड्रायफ्रूट वगैरे टाकलेले आहेत. माझ्या पद्धतीने तुम्ही खीर बनवून बघा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. ही खीर म्हणजे एनर्जी ड्रिंकच आहे, कारण याच्यामध्ये दूध आणि सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले असतात. त्याच्यामुळे ही खीर पिल्याने एनर्जी प्राप्त होते. जसे गौतमांना ऊर्जा मिळाली खीर पिल्याने, त्यामुळे त्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. तर ही खीर पिल्याने एनर्जी मिळते, म्हणून खीर खात चला. थँक्यू. बाय बाय.